अप्पू, काय झालं? अप्पू हे घे, प्रसाद आहे, हा देवळात देऊन ये आणि एक तिकडनंच लगेच वृद्धाश्रमात जाशील. बरं हे घे, हा चेक लिहून ठेवलाय मी, तिकडच्या संचालकांना दे, त्यांच्याशी ऑलरेडी बोलणं झालंय माझं. आणि अप्पू एकटी जाऊ नकोस, आनंदाला घेऊन जा सोबत. अजून काही काम आहे का? नाही, एवढंच. आरोही आणि अर्पिता दोघींनाही त्यांच्या गेलेल्या वडिलांबद्दल इतकी आपुलकी आहे. त्या बाबांसाठी एवढं करतात, मग मी माझ्या वडिलांना शोधण्याचा प्रयत्न का करू नको? आईला ते नाही आवडणार, पण आता मी इतकीही लहान राहिलेली नाहीये की एखादी गोष्ट मी स्वतंत्रपणे करू शकत नाही. तन्वी, काय ग, कसला एवढा सिरियस विचार करतेस? नाही, कसलाच नाही. बरं, तन्मयने तुला टूर्सचे डिटेल्स पाठवलेत ना? आईंशी बोललीस ना तू? हो. मग कुठे जायचं ठरतंय? लवकर डिसाइड करा कुठे जायचंय ते, म्हणजे पटकन बुकिंग करून टाकायला आपल्याला. नाही तर परत उशीर झाला तर सगळ्या सीट्स फुल होतील. बघू. हिला काय झालं मध्येच? हाँ नमस्कार, मी मकरंद सप्तर्षी बोलतोय. बऱ्यात ना तुम्ही? नाही, अचानक निघून गेलात म्हणून काळजी वाटली, बाकी काही नाही. घरी सगळं ठीक आहे ना? हो हो, सगळं ठीक आहे. ते काय झालं, मला अचानक गरगरल्यासारखं झालं ना, म्हणून मी पटकन निघून गेले तिथं. आणि बाकी सगळं ठीक आहे. घरात एवढी कामं होती ना, त्यामुळे फोन करायचं विसरून गेले तुम्हाला. नाही, असू दे असू दे, तुम्ही ठीक आहात ना? मग ठीक आहे. कधी सवड मिळाली, वेळ मिळाला तर भेटून जा. हा काय, सुरांचा सहवास आहेस, माणसांचा मिळाला तर बरं वाटेल. 1-2 दिवसामध्ये येऊन जाते. जरूर जरूर, काळजी घ्या स्वतःची. ठीक आहे, ठेवतो. तन्वी, काय ग अशी एकटीच इथे का बसली आहेस तू? मी तुला घरभर शोधत होते. अगं काही नाही, सहजच. थंड आहे ना हवा इथे, त्यामुळे बसलीये थोडा वेळ. तू का शोधतेस मला? खरं तर ना, माझं एक काम होतं तुझ्याकडे. प्लीज आईला टूर साठी कन्व्हिन्स करण्याचं सोडून बाकी काहीही सांग. मी केला प्रयत्न, पण ती काही रिस्पॉन्सच देत नाही. तन्वी, टूरचं टेन्शन नको घेऊस. मी आणि तन्मय बघून घेऊ काय ते. मग काय काम होतं तुझं माझ्याकडे? ऍक्च्युली दुसरं काम आहे, ज्यासाठी फक्त तूच माझी मदत करू शकतेस. असं कोणतं काम आहे की मीच तुझी मदत करू शकते? तन्वी, मला आपलं अख्खं कुटुंब एकत्र, म्हणजे एका चौकटीत आणून ठेवायचं. त्यासाठी मदत करशील माझी? म्हणजे असं का म्हणतेस तू? आपण सगळे एकत्रच राहतो. अगं अजून काय एकत्र आणायचं, मला नाही समजलं. अगं म्हणजे मला ना आपल्या सगळ्यांचे फोटोज ना
कोलाज करून एका फ्रेम मध्ये ठेवायचे, म्हणून मला त्यासाठी तुमच्या तिघांचे फोटोज हवेत. म्हणजे तन्मय आणि तुझे तर अगदी लहानपणापासूनचे फोटोज. हो, ते फोटोज आईकडे. मग तू देशील ना आणून मला? नाही ग, आईला ना तिच्या वस्तूंना तिच्या परवानगीशिवाय हात लावलेला आवडत नाही. बस मला ओरडा बसेल. आणि मुळात अचानक तुला हे काय सुचतंय? तन्वी, अगं मी हे सगळं आईंना आनंद वाटावा म्हणूनच करते. म्हणजे? तन्वी, अगं म्हणजे बघ ना, आपल्या सगळ्यांचे फोटोज कोलाज करून एका फ्रेम मध्ये मांडून ठेवले तर आईंना ते बघून किती समाधान वाटेल. विचार कर ना याचा. आणि तुला माहितीये का, ते फोटोज प्रिंट करून ओरिजिनल लगेच आणून देईन मी तुला. एवढं करशील ना माझ्यासाठी? अरे, हा तर मामा आहे. ही मामी. हा तन्मयचा दुसरा वाढदिवस. हा माझा 5वा वाढदिवस. अरे, या तर गुजा मावशी. आईनी एवढे सगळे फोटो जपून ठेवलेत. आमच्या बालपणातील जवळपास प्रत्येक आठवणी या फोटोमध्ये. अनेक क्षण आणि अनेक माणसांचे हे फोटोज. तिने तर मामाशी नातं तोडलं तरी त्याचेही फोटो तिने जपून ठेवलेत. मग या एवढ्या फोटोमध्ये बाबांचा एखादा फोटो सुद्धा ठेवला असू शकतो. एवढा जुना फोटो आहे. तन्वी, तन्वी, अगं काय करतेस तू? झोपायचं नाही का तुला? हो, झोपायचं ना. काय करायचं ते सकाळी कर. आता झोप. लाईट बंद कर, त्रास होतो. हो, करते. आलो सर. अरू, तोरण कसा दिसतोय? अरे कमाल दिसतंय आनंदा, खरंच सुंदर. मस्त आहे ना. मला ना हा बाहेरचा तोरण आवडतच नाही, तुला सांगतो. काय आहे, आपण बाजारात जायचं स्वतः, आपल्याला पाहिजे तेवढी फुलं आणायची आणि आपल्या मर्जीप्रमाणे तोरण बनवायचा, तोच मला पटतो. अरे, आज गुढीपाडवा आहे नाही का? डोक्यातनच गेलं माझ्या. कशी विसरले. आज आपल्या नवीन वर्षाची खरी सुरुवात होते. छान उभारली आहेस गुढी. हो आई,
आग्रहावर दरवर्षी गुढी उभारायचीच हा शिरस्ताच घालून दिला होता आत्याने. ती असं म्हणायची की नव्या वर्षाचं स्वागत जर प्रसन्न मनाने केलं ना तर येणारं वर्ष सुद्धा आपल्याला सुख समृद्धीचं आणि समाधानाचं जातं. वेणुताईंनी तुमच्यावर खूप चांगले संस्कार केले, नाहीतर आजच्या पिढीच्या बऱ्याच जणांना हे आपलं नवीन वर्ष आहे, आज याची सुरुवात असते गुढीपाडव्याला, हे सुद्धा माहित नसतं. हा, हे एकदम एक नंबर बोललात तुम्ही वत्सलाबाई. ते जे काय काय तुम्ही बोलतात ते संस्कार ते सगळे वेणुबाईंनीच पोरींवर केलेले आहेत. सगळे सण आम्ही आग्रहावर एकदम थाटामध्ये साजरे करतो. त्यामुळे कसं आहे की सजावट पण परफेक्ट झाली पाहिजे आणि जेवण तर एक नंबर जबरदस्त झाला पाहिजे. आज काय करायचं मग जेवायचं बेत सांगा, आज मी स्वयंपाक करणार. काय बोलता? अरे वा, चालेल आहे, तुम्हीच करा, मी फक्त मदत करेन तुम्हाला. आरोही आत ये जरा. आई मी मला मदत नंतर कर, आधी त्याला काय हवं ते बघ. आणि त्याला म्हणू आटप लवकर, गुढीपाडवा आहे आज. हो आई, आलेच मी. हा. काय रे, काय झालं, बोलवलंस मला? तू मला टूर बद्दल चौकशी करायला सांगितली होतीस ना? हा, मग चौकशी केलीस त्याची? येस, सगळी चौकशी केली आहे आणि यात सगळे डिटेल्स आहेत, तू एकदा बघून घे. तन्मय, थँक्यू सो मच. मी बघून घेते एकदा हे सगळं. ठीक आहे, पण हे थँक्यू कशाबद्दल? थँक्स यासाठी कारण इतक्या पटापट तू सगळ्या गोष्टी केल्यास. बरं तन्मय, ऐक ना, आपण देवळात जाऊन येऊया पटकन. मी जरा चेंज करून प्लीज. बरं ठीक आहे, जा लवकर जा. आरोही, काय झालं अगं? हात ये ना. नाही नको. तू जा ना, तू थांबलायस का? टॉवेल. हो देते. हे घे, जा पटकन. काय ग? नाही म्हणजे असं काय बोलणार आहेस जे तन्मय समोर बोलू शकत नाहीयेस? अगं काही नाही, तुम्हाला काम दिलं होतंस ना कोलाजसाठी फोटोग्राफ्स, मी बाजूला काढून ठेवलेत, आणून देऊ? नाही नाही, नको आता नको तन्वी. तसंही आज खूप गडबड आहे ना, नंतर दे तुम्हाला. बरं ठीक आहे. तन्वी, थँक्यू सो मच. आज खरंच खूप मोठी मदत केली आहेस तू माझ्यासाठी. अगं इतकं काहीच नाहीये. आरोही, तुम्ही अजून दारातच काय बोलताय? एवढं काय चालू आहे? आहे एक सरप्राईज आहे. सरप्राईज काय? सगळ्यांसाठीच आहे. वेळ आली ना की कळेल तुला. शर्ट दे ना मला. शर्ट? हो देते. आज आरोहीचा पहिला पाडवा, तिला काहीतरी द्यायला हवं. इतके काय पडले? तन्वी म्हणजे ना एक नंबरची वेंधळी मुलगी. महत्वाचे कागदपत्र कसे सांभाळून ठेवायचे अजून तिला कळलेलं नाही, मोठी झाली तरी. हा फोटो इथे कसा आला? इतकी वर्ष मनाआड केलेल्या त्या आठवणी पुन्हा पुन्हा का समोर येत आहे? मी टाळायचा एवढा प्रयत्न करते,
तर या ना त्या प्रकारे परत माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहत आहेत. निदान आज तरी मला त्या माणसाच्या कटू आठवणी नकोय. अरे माऊली राहू दे ते, मी करतो नंतर. काका, एक दिवस मी सगळं केलं तर काही बिघडणार आहे का? तुम्ही चहा घेणार? नाही, नको. तुम्हाला हवं असेल तर पटकन करून आणते. नाही मला नको. काय सुरांची मोहिनी मानवावर असताना दुसरं काही नकोसं वाटतं मला. काका, तुमच्या हाताखालून एवढे विद्यार्थी गेलेत काका. आता बघूया तुम्ही या विद्यार्थिनीला ओळखता का? हा फोटो तुमच्याकडे कसा? सांगा ना तुम्ही, गप्प का? म्हणजे तुम्ही या मुलीला ओळखता तर? काका, कोण आहे? नाही मी त्यानंतर सांगतो, पण मला सांगा हा फोटो तुमच्याकडे कसा? म्हणजे तुम्हीच तर? नाही नाही काका, ती मी नाही. मग? सांगे, सगळं सांगे. पण त्याआधी मला सुद्धा तुमच्याकडून काही गोष्टी जाणून घ्यायच्यात काका. त्या दिवशी मला सुद्धा तुमच्या पाकिटात एक फोटो दिसला होता. एका सुंदर तरुण स्त्रीचा फोटो. कोण आहेत त्या? माऊली, तुम्ही ते विचारू नये आणि मी सांगू नये. मनाच्या तळघरात दडपून टाकल्या त्या गोष्टी मी. आता परत उकळून काढण्यात काय अर्थ आहे? काका, प्रत्येक गोष्ट घडते त्यामागे नियतीचा काहीतरी हेतू असतो. नाहीतर बघा ना, इतकी वर्ष मी इथे येते तरी तो फोटो नेमका मला आत्ताच का दिसला? त्यांच्याबद्दल मला कळावं असाच काहीतरी संकेत असणार ना त्यामागे. कदाचित इतकी वर्ष मनात साठवून ठेवलेल्या त्या गोष्टी तुम्ही मला सांगितल्यावर तुम्हाला हलकं वाटेल. काका प्लीज सांगा ना, कोण आहेत त्या? सांगतो, पण ते सांगितल्यानंतर तुमच्याकडून 2 गोष्टी आहेत मला. काय? आधी हिची ओळख करून देतो. वत्सला माझी बायको. खूप प्रेम होतं आमचं एकमेकांवर, म्हणून आम्ही लग्न केलं. हौसेनं संसार थाटला. आम्हाला एक मुलगी सुद्धा आहे. आत्ता जो फोटो तुम्ही दाखवलात ना, तीच. पण मग त्या दोघी तुमच्या सोबत का राहत नाहीये? राहत होतो. दृष्ट लागण्यासारखा संसार होता आमचा. पण एक वादळ आलं आणि सगळे वाहतात झाले. वत्सलाला दिलेलं वचन मी पाळलं. 6 महिन्यानंतर मी परत आलो, पण ती तन्वीला घेऊन कायमची निघून गेली. पण मग तुम्ही
त्यांचा शोध नाही घेतला? खूप केला. तिच्या सगळ्या नातेवाईकांना संपर्क साधला. त्यांच्यापैकी तिच्याविषयी कोणालाच काही माहित नव्हतं. आज 30 वर्ष झाली या गोष्टीला. आमची गाठ भेट नाही. काका, त्या दोघी अचानक तुमच्या समोर आल्या तर? मी सगळ्यात आधी वत्सलाची क्षमा मागली. माझ्या तन्वीला मी डोळे भरून बघितलं, पण स्वप्न पुरे होईल असं वाटत नाही मला. पण मला एक सांगा, हा फोटो तुमच्याकडे कसा आला? काका, त्याआधी मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला एक मुलगा सुद्धा आहे काका. मुलगा? हो काका, तन्वीला एक धाकटा भाऊ सुद्धा आहे. तुम्ही माझी चेष्टाच करत नाही माऊली? अजिबात नाही काका. आणि तुम्ही भेटलात त्याला. मी भेटलोय? कोण आहे माझा मुलगा? माझा नवरा तन्मय पारखी.